तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्टिक्सच्या 12व्या लेक्चरमध्ये मी तुमचं स्वागत करतोय. 11 लेक्चर्स झाल्यानंतर 12व्या लेक्चरकडे येत असताना आता तुम्हाला बऱ्यापैकी 11वी सायन्स कळायला लागले. एक वेगळी भूमिका घेऊन आपण खरं तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या 11वीला सुरू केलंय, ज्याला आजकाल ऑनलाईन शिक्षण या नावानं आपण ओळखतोय. व्हॉट्सॲपचे ग्रुप असतील, झूम असेल, गुगल मीट असेल, पण या सगळ्यामध्ये मला तर हा प्रॉपर मार्ग वाटतो की ॲक्च्युली आपण तिथं असणारा तो जो व्हिडिओ आहे त्याला एकदा रेकॉर्ड केल्यानंतर आपण त्याला कुठल्याही वेळेस कधीही आणि कसंही बघू शकतो. कुठल्याही स्पीड न बघता येतं आपल्याला तो सगळ्यात मोठा फायदा आहे. अभ्यास तर करतायच तुम्ही, कारण माझं वाक्य तर तुम्हाला नक्की माहिती असतं की अभ्यास करताय ना, करायलाच पाहिजे. आज काय, कारण 11 लेक्चर्समध्ये हळूहळू हळूहळू हळू पुढं चाललो आपण. लाईट सेक्शनमधला हा टॉपिक आहे. 2 टॉपिक एकत्रित केल्यानंतरचा टॉपिक होतो, मोठा टॉपिक आहे. म्हणजे आत्तापर्यंत बघा ना, 12वं लेक्चर सुरू झालं तरी अजून टॉपिक चालूच आहे. लिहून घेतोय का आपण? लिहून देत नाही. तुम्ही लिहून घेताय वेगळा भाग झाला, पण थांबतोय का मी मध्ये कुठं? ॲब्सोल्युटली ना. माझी प्रांजळ इच्छा काय की बाबा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो टॉपिक आहे तो माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याबरोबर शहरी भागातल्या विद्यार्थ्याला पण कळला पाहिजे, आणि कळतोय तो. आजकाल हा जो लाईट सेक्शनमधला टॉपिक आहे याचा विचार इथं करत असताना आत्तापर्यंत आपण काय केलं बघा. आरसा झाला, लेन्स बऱ्यापैकी कळला, आणि आता वळायचं आहे मला याच्यामध्ये असणाऱ्या एका वेगळ्या संकल्पनेकडं. आणि ती जी संकल्पना आहे ती म्हणजे प्रिझम, ज्याला आपण लोलक या नावानं ओळखतोय. अनेक जुन्या पिक्चरमध्ये तसे झुंबर दिसतात, त्याच्यामध्ये ते लोलक अडकवलेले दिसतात, चमकताना दिसतं, आणि आपल्याला ते इतकं छान वाटतं ना. कसं काम करतं ते कळायला पाहिजे ना आपल्याला. पण ते कळायच्या अगोदर मी फळ्याकडे जर बघितलं तर मी लिहिलंय काय? डिस्पर्शन, ज्याला मराठीमध्ये म्हणतात अपस्करण, प्रकाशाचं अपस्करण. इतक्या संकल्पना प्रकाशाच्या बाबतीत आहेत. रिफ्लेक्शन आहे, रिफ्रॅक्शन आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे, स्कॅटरिंग ऑफ द लाईट आहे, डबल रिफ्रॅक्शन आहे, सायमल्टेनियस रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन आहे, डिफ्रॅक्शन आहे, इंटरफरन्स आहे, पोलरायझेशन आहे. इतक्या संकल्पना हळूहळू हळूहळू येत चालल्या. प्रत्येकाचा विचार केला तर हजार पानाची पुस्तकं आहेत. त्यातलं थोडंच बघतोय आपण, इतकं डिटेलमध्ये जात नाही, आणि त्याची गरज पण नाही. आणि अशा या परिस्थितीमध्ये या असणाऱ्या टॉपिकला इथं बघितलं जात असताना मग डिस्पर्शन म्हणजे काय हे जर तुम्हाला कळावं असं वाटत असेल तर याच्यामध्ये नक्की लक्षात ठेवा, तुम्हाला 2 प्रकाशामधला फरक कळावा लागतो. कुठल्या 2? त्यातला एक जो प्रकार आहे तो म्हणजे मोनोक्रोमॅटिक लाईट, आणि दुसरा जो प्रकार आहे ज्याला अजून एका नावानं ओळखतात, ते जे नाव आहे ते म्हणजे पॉलीक्रोमॅटिक लाईट. मोनोक्रोमॅटिक कशाला म्हणतात? सिंगल वेवलेंथ किंवा सिंगल कलरचा जर एखादा लाईट असेल तर त्याला मोनोक्रोमॅटिक या नावानं ओळखतात. A light having single wavelength or single color is called as monochromatic light, and bundle of different colors of the light is called as polychromatic light. सूर्याचा प्रकाश, पांढऱ्या असणाऱ्या ट्यूबलाईटचा प्रकाश, मर्क्युरी वेपर लॅम्पचा प्रकाश, हे सगळेच्या सगळे जे प्रकाश आहेत ते पॉलिक्रोमॅटिक आहेत. इट इज द मिक्सचर ऑफ डिफरंट कलर्स. तुम्ही म्हणाल त्याचा याच्याशी काय संबंध आहे? नक्कीच आहे. कधी काळी आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नावाची संकल्पना बघितली होती, आणि आपण डोक्यात घेतलं होतं की अरे बाबा डिस्पर्शनमध्ये आपल्याला याचा वापर करावा लागेल, आणि असा वापर इथं केला जात असताना मग आपण आता असा विचार करूयात की बाबा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा याच्याशी काय संबंध आहे? 100% लक्षात ठेवा, वेगवेगळ्या कलरच्या लाईटसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा वेगवेगळा असतो. ही संकल्पना नक्की डोक्यात ठेवा, त्याची गरज आहे आपल्याला.
आणि असं जर त्या ठिकाणी तिथं असेल आणि मला आता याच्यामधल्या डिस्पर्शन फिनॉमिनाचा विचार जर करायचा झाला, प्रिझमच्या अगोदर आपण ते बघूयात. पूर्वी नव्हतं सिलेबसमध्ये, आता ते ॲड केले वेगळ्या पद्धतीनं. चांगलं गेलं ते, समजून घेऊया ना आपण, कळणार ना आपल्याला ते. तर पहिल्यांदा 2 वाक्य लक्षात ठेवायचे. ए लाईट हॅव्हिंग सिंगल वेवलेंथ और सिंगल कलर इज कॉल्ड ॲज मोनोक्रोमॅटिक लाईट. And bundle of light or mixture of the different colors of the light is called as polychromatic light. असं जर त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं असेल आणि आता आपल्याला डिस्पर्शनकडे जर वळायचं झालं तर कसं ते बघूयात. मुळात असा विचार करा, या ठिकाणी ही एक ग्लास लॅब आहे. अशा असणाऱ्या या ग्लास लाईफचा विचार केला तर इथं मी एक अशी परपेंडिक्युलर काढतो. पडदिशी तुम्ही मला म्हणणार की सर ती तर नॉर्मल आहे. करेक्ट, ती नॉर्मलच आहे. आणि अशा असणाऱ्या या नॉर्मलवर मी एक पॉलिक्रोमॅटिक लाईट इथं या पद्धतीनं इन्सिडेंट करतो. तो असा जायला पाहिजेला आहे. ज्या वेळेस या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो प्रकाश त्या असणाऱ्या ग्लास लॅबच्या सरफेसवर आपण टाकतो त्यावेळेस त्या ठिकाणी नक्की लक्षात ठेवायचं, तिथं असणारा तो जो कलरचा पॅटर्न आहे याच्यामध्ये आपण तात्पुरत्या 2 एक्स्ट्रीम कलरचा विचार करूयात. कुठले 2 एक्स्ट्रीम कलर असतात? आपण ऐकलंय, बघितलंय, रेनबो बघितलाय, माहिती आहे आपल्याला. तांबडा आणि जांभळा, रेड आणि व्हायोलेट. याचा जर विचार आपण इथं केला तर हा त्या ठिकाणी तिथं असणारा तो रेड कलरचा बीम आहे असं समजूयात. आणि हा जो आहे तो म्हणजे व्हायोलेट कलरचा आहे, जांभळ्या रंगाचा आहे. आणि अशा ठिकाणी आपण या असणाऱ्या कॉन्सेप्टला बघत असताना नक्की लक्षात ठेवा, मुळात हा जो प्रकाश आहे तो प्रकाश जायला कसा पाहिजे होता, तो असा जायला पाहिजे होता. इथं जर आपण या पद्धतीनं काढलं तर तो मार्ग बदलून गेला, याचा अर्थ तो डेव्हिएट झाला, याचा अर्थ तो विचलित झाला. आणि असा जर तो विचलित होत असेल तर त्या ठिकाणी हा तर व्हायोलेट कलर आहे, याचं डेव्हिएशन या पद्धतीनं आहे, याचं डेव्हिएशन या पद्धतीनं आहे. यालाच खरं तर ज्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे त्याला म्हणतात अँग्युलर डिस्पर्शन. अँग्युलर सेपरेशन बिटवीन आहे, त्या कलरच्या करस्पॉन्डिंग आहे, ते अँगल ओरिएंटेड आहे. डेव्हिएशनचा विचार केला तर व्हायोलेट कलरचं डेव्हिएशन जास्ती आहे, याचा विचार केला तर रेडचा विचार केला तर त्याचं डेव्हिएशन व्हायोलेटच्या तुलनेमध्ये कमी आहे. मी जर विचार केला, याचा विचार केला आणि याचा विचार केला तर नक्की मला या ठिकाणी असं लिहिता येईल, याला म्हणता येईल LVR आणि याला म्हणता येईल LVV. म्हणजे काय? याला अजून एका नावानं ओळखतात, त्याला म्हणतात लॅटरल डिस्पर्शन. लॅटरल म्हणजे काय? ज्या मार्गानं त्यानं जायला हवं होतं तो मार्ग न ॲक्सेप्ट करता तो मार्ग बदलून गेला, एवढं व्हेरिएशन त्याचं झालं, एवढं व्हेरिएशन याचं झालं. इथं जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या व्हायोलेट आणि रेड कलरचा आहे. वाटलं तर आपण याला थोडंसं सिम्बॉलिक बदलूयात, याला LR म्हणूयात, याला LV म्हणूयात, याला LVR म्हणूयात, म्हणजे जरा जास्त सोपं होईल. LR म्हणजे काय आहे? रेड कलरचं लॅटरल डिस्पर्शन आहे. LVR म्हणजे काय? व्हायोलेट आणि रेड कलर मधलं लॅटरल डिस्पर्शन आहे. LV म्हणजे काय आहे? व्हायोलेट कलरचं लॅटरल डिस्पर्शन आहे. हा प्रकाश या पद्धतीनं येत असताना तो तसा जात असताना हा पॉलिक्रोमॅटिक आहे, म्हणजे ॲक्च्युली इट इज द मिक्सचर ऑफ डिफरंट कलर्स. आणि तसा असणारा तो प्रकाश या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सरफेसवर पडताना तो असा न जाता त्यातला व्हायोलेट कलर असा गेला, रेड कलर असा गेला, व्हायोलेट कलर असा आला. हे रेड कलरच्या करस्पॉन्डिंग असणारं लॅटरलचा अर्थ या दोघांमधलं व्हेरिएशन, या दोघांमधलं व्हेरिएशन,
या दोघांमधलं व्हेरिएशन, LRचा अर्थ काय झाला, रेड कलरच्या करस्पॉन्डिंग असणारं लॅटरल डिस्पर्शन झालं. LVचा अर्थ काय झाला, व्हायोलेट कलरच्या करस्पॉन्डिंग असणारं व्हायोलेट कलरचं लॅटरल डिस्पर्शन झालं. LVRचा अर्थ झाला रेड आणि व्हायोलेट कलरमधलं लॅटरल व्हेरिएशन. याच्यामध्ये व्हायोलेटचं डेव्हिएशन जास्ती आहे, रेडचं डेव्हिएशन कमी आहे. ही संकल्पना क्लिअर होणं अतिशय गरजेचं आहे, कारण आपल्याला याच्याच करस्पॉन्डिंग त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स बघत जायचं आहे. हे आत्ता आपण बघत असताना ग्लास स्लॅब ओरिएंटेड बघितलंय. मुळात आपल्याला याच्यामधली व्हेरिएशन बघत असताना विचार वेगळ्याच कॉन्सेप्टचा करायचा आहे, आणि तसा विचार इथं केला जात असताना तो विचार करायचा तरी कशाचा आहे. कारण आत्ता आपण बघितलं की बाबा डेव्हिएशनचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे डेव्हिएशन आहे ते व्हायोलेटचं जास्त आहे, रेडचं कमी आहे. LVचा अर्थ लॅटरल डिस्पर्शन ऑफ व्हायोलेट कलर, LRचा अर्थ लॅटरल डिस्पर्शन ऑफ रेड कलर, आणि LVRचा अर्थ लॅटरल डिस्पर्शन बिटवीन रेड अँड व्हायोलेट कलर. खरं तर आपल्याला या संकल्पनेचा आधार घेऊन विचार जर कशाचा करावा लागत असेल तर तो जो विचार आहे तो विचार आपल्याला याच्यामध्ये असणाऱ्या एका फिजिक्समधल्या एक वेगळंच इन्स्ट्रुमेंट म्हणूयात वाटतं आपण त्याला प्रिझम. प्रिझमबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी आज बघायच्या आहेत, आणि मी परत एकदा सांगतो, प्रिझम वाचत असताना किंवा आत्ता तुम्ही ऐकत असताना सायमल्टेनियस लिहून घ्या, नाहीतर झाल्यानंतर लिहून काढा, नाहीतर लिहून काढता काढता वाचा. इट डिपेंड्स. प्रिझम तर आपण बघितलेला असतो, कुठं ना कुठं कधी ना कधी आपल्याला दिसतो. कसा असतो तो प्रिझम? प्रिझमचा जो आकार आहे तो जर आपण बघितला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रिझम आहे त्याचा जो आकार आहे तो आकार या पद्धतीनं असतो. याला जर समजा आपण नाव दिलं ABC, याला नाव दिलं A', B', C', तर या ठिकाणी तिथं असणारा तो प्रिझम झाला, लोलक झाला. एका वाक्यामध्ये जर समजा तुम्हाला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रिझम आहे त्याला जर डिफाईन करायचं झालं तर ते असं करावं लागेल. प्रिझम इज ॲन ऑप्टिकली ट्रान्सपरंट medium bounded on two sides by plane surfaces inclined with each other. कसं येते ते पण नीट समजून घ्या, कारण त्याच्याशिवाय आपल्याला ते कळणारच नाही. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रिझम आहे त्याला बघावं लागेल, हा माझा प्रिझम झाला. या प्रिझमला या पद्धतीनं आपण बघत असताना मी वाक्य कसं केलंय ते नीट ऐका. प्रिझम इज ॲन ऑप्टिकली ट्रान्सपरंट medium. हे एक पारदर्शक माध्यम आहे. बाउंडेड ऑन द टू साइड्स by plane surfaces inclined with each other. दोन सरफेसेसमुळे हा तिसरा सरफेस तयार झाला, एवढं नक्की लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये काय ना काहीतरी करस्पॉन्डिंग अँगल तयार झाला. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते वाक्य तयार करताना ते असंच करावं लागेल. वाक्य नीट ऐका, कळतं आपल्याला ते, कारण ते एक प्रिझमची व्याख्या झाली. Prism is an optically transparent medium bounded on two sides by plane surfaces inclined with each other. म्हणजे आपण जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या प्रिझमचा विचार केला तर ह्या दोन सरफेसेस झाल्या, त्या दोन बाजूवर झाल्या,
इन्क्लाइन्ड विथ इच अदर याचा अर्थ त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या दोन सरफेसवर करस्पॉन्डिंग असणारा जो अँगल आहे तो अँगल तयार झाला. प्रिझम नुसता असा कळून चालत नाही. या प्रिझमच्या बाबतीत ज्या काही टर्म्स येतात त्या टर्म्स सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं मी काय करतोय, इकडच्या बाजूला याच्यामध्ये ज्या इम्पॉर्टंट टर्म्स येणार आहेत त्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स आपण बघत जाऊयात. कुठल्या कुठल्या त्या बघा. यातली पहिली जी टर्म आहे ती म्हणजे रिफ्रॅक्टिंग सरफेसेस. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या प्रिझमचा विचार करताना मी जर समजा या प्रिझमला त्याच्यावर मी प्रकाश टाकतोय, ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या प्रिझमवर मी प्रकाश टाकतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या प्रिझमचा विचार करताना आत्ता हा जो प्रिझम आहे त्याला या पद्धतीनं ठेवलंय, आपण असं ठेवलंय. मी प्रकाश किरण इकडून टाकला तर इकडून तो बाहेरच्या बाजूला येईल, आतल्या बाजूला तिथं असणारा तो जो प्रिझम आहे त्याचं 2 वेळा प्रकाशाचं अपवर्तन होईल. असे जे सरफेसेस आहेत इथं जर आपण बघितलं तर ए सी डॅश, ए सी सी डॅश आणि ए डॅश, ए सी सी डॅश आणि ए डॅश हा जो सरफेस आहे याला रिफ्रॅक्टिंग सरफेस या नावानं ओळखता येईल. किंवा जर दुसरा विचार करायचा झाला बी सी सी डॅश आणि बी डॅश, हे जे 2 पृष्ठभाग आहेत याला अपवर्तित पृष्ठभाग किंवा रिफ्रॅक्टिंग सरफेसेस या नावानं ओळखता येईल. द सरफेसेस थ्रू विच द रिफ्रॅक्शन ऑकर्स, ज्या कुठल्या पृष्ठभागावर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या प्रकाशाचं अपवर्तन होतं असे जे पृष्ठभाग आहेत त्याला रिफ्रॅक्टिंग सरफेसेस या नावानं ओळखतात. द सरफेसेस थ्रू विच द रिफ्रॅक्शन ऑकर्स इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टिंग सरफेसेस. मी काय लिहिलं तिथं, इम्पॉर्टंट टर्म्स असं लिहिलं, टर्म ना लिहिलं, टर्म्स लिहिले. अनेक टर्म्स त्याच्यामध्ये बघावं लागतील आणि तशा त्या टर्म्स तिथं बघत असताना याच्यामधली पुढची जी टर्म आहे ती टर्म कुठली आहे, ती जी टर्म आहे ती म्हणजे रिफ्रॅक्टिंग एज. EDGE, एज म्हणजे कडा. अतिशय सोपं वाक्य आहे. जर समजा या 2 पृष्ठभागांचा विचार आपण करतोय, त्या 2 पृष्ठभागाला जोडणारी जी रेषा आहे, म्हणजे मी जिथं बोट आता फिरवतोय, मी त्याला जर असं ठेवलं तर त्या ठिकाणी ही होईल, त्याला असं ठेवलं तर ही होईल. मी त्या प्रिझमला कसं वापरतोय त्याच्यावर ते ठरतं. त्यामुळे तसा विचार तिथं केला जात असताना 100% लक्षात ठेवा, ए स्ट्रेट लाईन जॉइनिंग द 2 रिफ्रॅक्टिंग सरफेसेस इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टिंग एज ऑफ द प्रिझम. मी जर आत्ता बघितलं तर याच्यामध्ये हे जे सी सी डॅश मला दिसतंय ते सी सी डॅश म्हणजे माझा रिफ्रॅक्टिंग एज असेल. पहिलं वाक्य आपण तयार केलं प्रिझमचं, अँड ऑप्टिकली ट्रान्सपरंट मीडियम बाउंडेड ऑन द 2 साइड्स बाय द प्लेन सरफेसेस इन्क्लाइन्ड विथ इच अदर. असं वाक्य तयार झालं, प्रिझम डोक्यात बसला. पुढं बघत असताना आपण रिफ्रॅक्टिंग सरफेसेसचा विचार करतोय. ज्या कुठल्या पृष्ठभागामधून प्रकाशाचं अपवर्तन होणार आहे असे जे पृष्ठभाग आहेत त्याला रिफ्रॅक्टिंग सरफेसेस या नावानं ओळखतात. द सरफेसेस थ्रू विच द रिफ्रॅक्शन ऑकर्स, ज्या कुठल्या पृष्ठभागामधनं प्रकाशाचं अपवर्तन होणार आहे असे जे पृष्ठभाग आहेत याला रिफ्रॅक्टिंग सरफेसेस या नावानं ओळखतात.
तिसरं वाक्य तयार करायचं आपल्याला. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिंग एजचा विचार करताना ही एक व्याख्या वाक्य कसंही बघा. ए स्ट्रेट लाईन जॉइनिंग द टू रिफ्रॅक्टिंग सरफेसेस इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टिंग एज ऑफ द प्रिझम. 100% स्पेलिंगमध्ये अनेक वेळा मिस्टेक्स होतात, चुकून होतं ते. मराठी मीडियमच्या मुलांना हा प्रॉब्लेम येतो. AGE म्हणजे वय असतं, EDGE म्हणजे कडा असते. फरक नक्की लक्षात राहू द्या. आता हे सगळं मान्य करताना प्रिझम वापरताना आपल्याला बऱ्याच वेळा काय करावं लागतं, त्याचा प्रिन्सिपल सेक्शन वापरावा लागतो. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या प्रिझमचा विचार करत असताना त्यातल्या प्रिन्सिपल सेक्शनचा विचार करतोय. कशाला म्हणतात प्रिन्सिपल सेक्शन? हे सेक्शन which is perpendicular to the refracting edge. असा पृष्ठभाग, असा भाग, असं प्रतल की जे रिफ्रॅक्टिंग एजला परपेंडिक्युलर आहे, त्याला ज्या कुठल्या नावानं आपण ओळखतोय ते जे नाव आहे ते म्हणजे प्रिन्सिपल सेक्शन. हे सेक्शन विच इज परपेंडिक्युलर टू द रिफ्रॅक्टिंग एज ऑफ द प्रिझम इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल सेक्शन. म्हणजे मी जर समजा आता या पद्धतीनं इथंच एक सेक्शन काढला, याला नाव दिलं XYZ, तर याचा विचार करताना मी सहज लिहायचं ठरवलं तर याच्यातला ABC म्हणजे काय आहे? प्रिन्सिपल सेक्शन आहे. A', B' काय आहे? प्रिन्सिपल सेक्शन आहे. आणि XYZ सुद्धा काय आहे? प्रिन्सिपल सेक्शन आहे. कट केल्यानंतरचा भाग सुद्धा तसा सेक्शन वाईजच होणार ना तो. त्यामुळे इथं बघत असताना या सेक्शनला सुद्धा आपल्याला प्रिन्सिपल सेक्शन म्हणता येईल, याला सुद्धा आपल्याला प्रिन्सिपल सेक्शन म्हणता येईल, याला सुद्धा आपल्याला प्रिन्सिपल सेक्शन म्हणता येईल. ए सेक्शन विच इज परपेंडिक्युलर टू द रिफ्रॅक्टिंग एज. या असणाऱ्या रिफ्रॅक्टिंग एजला जो सेक्शन परपेंडिक्युलर आहे त्याला प्रिन्सिपल किंवा प्रिन्सिपल सेक्शन या नावानं ओळखतात. हे नक्की लक्षात ठेवा. असं करता करता आपल्याला याच्यामध्ये अजून एक कॉन्सेप्ट बघायचा आहे. कुठला कॉन्सेप्ट बघायचा आहे? मी आता काय म्हटलं की आपण याच्यामधल्या टर्म्स बघत चाललो, याच्यामधल्या डेफिनेशन आपण बघतोय. आणि अशा डेफिनेशन इथं बघत असताना आता मला याच्यामधली एक महत्त्वाची टर्म बघायची आहे. ती जी टर्म आहे ती म्हणजे बेस ऑफ द प्रिझम. प्रिझमचा बेस फार महत्त्वाचा आहे, कारण आपण प्रिझम कसा ठेवतोय त्याच्यावर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो बेस आहे तो अवलंबून असतो. म्हणजे आता असा विचार करा, हा प्रिझम माझ्या हातामध्ये आहे. प्रिन्सिपल सेक्शनचा विचार केला तर हा पण होईल आणि हा पण होईल. रिफ्रॅक्टिंग सरफेसचा विचार केला तर हा होईल आणि हा होईल. याचा विचार केला, मी जर याला रिफ्रॅक्टिंग सरफेस नाव दिलं असेल तर याला मला एज म्हणजे रिफ्रॅक्टिंग एज म्हणता येईल. आणि असं करता करता मी जर या बाजूला बघितलं तर माझ्या लक्षात असं येतं की या बाजूला एक पृष्ठभाग आहे. हा जो पृष्ठभाग आहे तो या असणाऱ्या रिफ्रॅक्टिंग एजच्या अपोजिट साईडला आहे. जर समजा या ठिकाणी इथं असणारा हा जो सरफेस आहे तो रिफ्रॅक्टिंग एजच्या अपोजिट साईडला येत असेल तर त्याला ज्या कुठल्या नावानं आपण ओळखतोय ते जे नाव आहे ते म्हणजे बेस ऑफ द प्रिझम. त्याला वाक्यामध्ये आणायचं आहे, वाक्यामध्ये आपण नक्की आणू शकतो. हे सरफेस विच इज opposite to the refracting edge of the prism is called as base of the prism. जो पृष्ठभाग रिफ्रॅक्टिंग एजच्या विरुद्ध बाजूला आहे, अपोजिटला आहे, असा जो सरफेस आहे त्याला बेस ऑफ द प्रिझम या नावानं ओळखतात. वाक्य नक्की ऐका, नीट ऐका, लक्षात येते आपल्याला.
हे सरफेस मी हात फिरवतोय बघा, विच इज अपोजिट टू द रिफ्रॅक्टिंग एज ऑफ द प्रिझम इज कॉल्ड ॲज बेस ऑफ द प्रिझम. आणि आता जर आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या डायग्रॅमकडे बघितलं आणि आता ठरवलं की बाबा यातला बेस कुठला, आणि असा विचार इथं करत असताना नक्की लक्षात येतं आपल्याला, हा टोटलचा विचार केला तर मी तिथं सी डॅशला रिफ्रॅक्टिंग एज समजलंय, सी डॅशला. आणि माझं वाक्य आत्ताचं काय आहे, ए सरफेस विच इज अपोजिट टू द रिफ्रॅक्टिंग एज इज कॉल्ड ॲज बेस ऑफ द प्रिझम. आणि ते जर तसं असेल तर नक्की आपल्याला दिसते ए डॅश बी डॅश बी, ए डॅश बी डॅश बी हा जो सरफेस आहे, या सरफेसला मला नक्की म्हणता येतं बेस ऑफ द प्रिझम. पुस्तकामध्ये इतकं क्लिअर तुम्हाला यातली वाक्य दिलेली नाही, ती वाक्य नीट समजून घ्यावी लागतात. त्यामुळे नुसतं हे वाक्य असे ऐकायचे नाही, त्याचा अर्थ समजून घ्यायचा. मी आता यात कुठं फॉर्म्युला दिलाय का, येणार आहे परत फॉर्म्युला, आत्ता आहे का, ॲब्सोल्युटली नाही. मी आत्ता विचार फक्त कशाचा करतोय, त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्याच्यामधल्या महत्त्वाच्या टर्म्सचा. आणि महत्त्वाच्या टर्मचा विचार करताना प्रिझम तयार झाला, प्रिझम म्हणजे काय ते बघितलं, मगाशी आपण लॅटरल डिस्पर्शन म्हणजे काय ते बघितलं, अँग्युलर म्हणजे काय ते बघितलं. आणि असं करता करता आता आपल्याला याच्यामध्ये अजून एक टर्म बघायची आहे, आणि ती जी टर्म आहे ती म्हणजे रिफ्रॅक्टिंग अँगल, ज्याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करताना नेहमी कॅपिटल ए न करतात. हा सगळा विचार इथं करत असताना 100% बघा मी कसा धरलाय प्रिझम हातामध्ये. असा प्रिझम हातामध्ये धरताना मी आता लगेच तुम्हाला विचार, अरे याला काय म्हणतात, तुम्ही पडदिशी म्हणणार सर आत्ताच तर तुम्ही सांगितलं रिफ्रॅक्टिंग एज, याला काय म्हणतात, लगे म्हणणार बेस ऑफ द प्रिझम. हे काय आहे रिफ्रॅक्टिंग सरफेस, हे काय आहे रिफ्रॅक्टिंग सरफेस. या दोन रिफ्रॅक्टिंग सरफेस मधला जो अँगल आहे त्याला रिफ्रॅक्टिंग अँगल या नावानं ओळखतात. अँगल बिटवीन टू रिफ्रॅक्टिंग सरफेसेस ऑफ द प्रिझम इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ द प्रिझम. दोन रिफ्रॅक्टिंग सरफेसेस मधला जो कोन आहे, जो अँगल आहे, त्याला रिफ्रॅक्टिंग अँगल या नावानं ओळखतात. एवढं नक्की लक्षात ठेवा. एक कल्पना करा, मी तुम्हाला आता समजा प्रिझम दाखवताना असा दाखवलाय, दाखवताना लगेच तुमच्या लक्षात येते की अरे इथं तर अशा प्रकारे त्रिकोण दिसतोय, आपल्याला समोरून बघितल्यावर कळते. कसला त्रिकोण आहे तो, इक्विलॅटरल आहे, समभुज आहे, ह्याची प्रत्येक बाजू सारखी आहे. त्रिकोणाच्या जर 3 बाजू सारख्या असताना त्याला जर आपण इक्विलॅटरल किंवा समभुज त्रिकोण या नावानं ओळखत असो, आणि मी पडदेशी प्रश्न तुम्हाला विचारला, सांग 3 बाजू सारख्या असताना 2 बाजूमधला कोन किती असतो, तुम्ही म्हणणार की काय सर प्रश्न चिल्लर विचारला, 60 डिग्री. हे का विचारलं मी, जर इक्विलॅटरल प्रिझम तुम्हाला एखाद्या एक्झाम्पलमध्ये दिलं गेलं असेल आणि कॅपिटल एची किंमत तुम्हाला तिथं लिहायची असेल, ती सेपरेट देत नाहीत, अशा परिस्थितीमध्ये आपण लिहून टाकायचं कॅपिटल ए ची जी किंमत आहे 60 डिग्री इक्विलॅटरल आहे. आणि आपल्याला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे वाक्य करायचं झालं, रिफ्रॅक्टिंग अँगलची व्याख्या करायची झाली, तर तशी ती व्याख्या तिथं करत असताना ते वाक्य असं असेल, अँगल बिटवीन टू रिफ्रॅक्टिंग सरफेसेस ऑफ द प्रिझम is called as refracting angle of the prism. दोन अपवर्तित पृष्ठभागामध्ये जो कोन तयार होतो त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो अँगल आहे त्याला रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ द प्रिझम या नावानं ओळखतात. म्हणजे आपल्याला ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या वेगवेगळ्या टर्मचा विचार करायचा आहे, त्या प्रिझमच्या बाबतीत विचार करायचा आहे. कारण आपण काय केलं,
पहिल्यांदा डिस्पर्शन करत असताना मोनोक्रोमॅटिक आणि पॉलिक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिकला डिस्पर्शन होईल का? होणारच नाही ना. एकच कलरची लाईट आहे त्याच्यामध्ये, त्याचं वेगळं पण काय होणार? वेगळे होणारच नाहीत. आकाशामध्ये आपल्याला ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो रेनबो दिसतो, इंद्रधनुष्य दिसतो, त्यावेळेस आपण 100% लक्षात ठेवा त्याच्या पाठीमागचं सायन्स डिस्पर्शन ओरिएंटेड आहे, नुसतं डिस्पर्शन नाही. त्या डिस्पर्शन तर आहेच. म्हणजे आपल्याला डिस्पर्शन म्हणजे काय ते पहिल्यांदा कळलं की बाबा मला डिस्पर्शन करायचं झालं तर मला पॉलिक्रोमॅटिक लाईटचा वापर करावा लागेल. वाक्य काय होतं आपलं? इट इज द मिक्सचर ऑफ डिफरंट कलर्स ऑफ द लाईट. नंतर मग आपण प्रिझम म्हणजे काय ते बघितलं, प्रिझमची व्याख्या तयार केली. An optically transparent medium bounded on the two sides by the plane surfaces inclined with each other is called as. असं वाक्य तयार झालं, त्याला आपण प्रिझम नाव देऊन टाकलं. असं करता करता याच्यामध्ये वेगवेगळ्या टर्म्स तयार झाल्या आणि तशा त्या टर्म तिथं तयार होत असताना ज्याच्या असणाऱ्या पृष्ठभागाचा विचार करताना ज्याच्यामधनं रिफ्रॅक्शन घडतं, द सर्फेसेस थ्रू विच द रिफ्रॅक्शन ऑकर्स. लिहून काढायचं वाक्य लगेच. ज्या कुठल्या पृष्ठभागामध्ये प्रकाश किरण टाकला जात असताना त्याचं अपवर्तन घडतं ते जे पृष्ठभाग आहे त्याला म्हणायचं रिफ्रॅक्टिंग सरफेसेस, रिफ्रॅक्टिंग एज. अशा दोन पृष्ठभागाला जोडणारी जी सरळ रेषा आहे त्याला रिफ्रॅक्टिंग एज या नावानं ओळखतात. ए स्ट्रेट लाईन जॉईनिंग द रिफ्रॅक्टिंग सरफेसेस ऑफ द प्रिझम इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टिंग एज. या सिच्युएशनला मी जर विचार केला तर माझ्या लक्षात असं येतं की हा जो टोटल सरफेस आहे हा माझा बेस आहे, त्यामुळं ही रिफ्रॅक्टिंग एज झाली. कारण प्रिझम कसा ठेवतो त्याच्यावर ते ठरतं. त्यामुळे स्ट्रेट लाईन जॉईनिंग द टू रिफ्रॅक्टिंग सरफेसेस ऑफ द प्रिझम इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टिंग एज. आणि प्रिन्सिपल सेक्शन म्हणजे काय? हे सेक्शन विच इज परपेंडिक्युलर टू द रिफ्रॅक्टिंग एज. ही जी कडा आहे त्याला परपेंडिक्युलर असणारा जो सेक्शन आहे त्याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे ते म्हणजे प्रिन्सिपल सेक्शन. हे सेक्शन विच इज परपेंडिक्युलर टू द रिफ्रॅक्टिंग एज इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल सेक्शन. बेस कुणाला म्हणायचं? रिफ्रॅक्टिंग एजच्या अपोजिट साईडला असणारा सरफेस. माझं बोर्ड बघा. A surface which is opposite to the refracting edge is called as base of the prism. आणि एक शेवटचं वाक्य तयार झालं रिफ्रॅक्टिंग अँगलचं. अँगल बिटवीन टू रिफ्रॅक्टिंग सरफेसेस ऑफ द प्रिझम इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ द प्रिझम. इक्विलॅटरल असेल तर 60 असतो असं मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे आज फक्त आपण काय केलंय, डिस्पर्शन म्हणजे काय ते बघितलं, लॅटरल डिस्पर्शन म्हणजे काय ते बघितलं. आपल्याला प्रिझम म्हणजे काय ते कळणं गरजेचं होतं. व्यवस्थित त्या टर्म्स आपण बघितल्यामुळे आता ते नक्की तुमच्या लक्षात येणार आहे. तुम्ही डायग्रॅम काढा, तसं लिहा, ती वाक्य लिहून काढा, कागदावर वहीवर लिहा. लिहिल्याशिवाय नुसतं वाचून कळत नसते. ते 100% लिहून काढायचं, सारखं लिहायचं. लिहिण्यामुळं हात, डोळे आणि ब्रेन या तिघांचा व्यायाम होतो. गरज आहे आपल्याला त्याची. त्यामुळे सगळी वाक्य, सगळ्या डेफिनेशन नक्की तुम्ही पाठ करणार आहात. आज या प्रिझमसाठी, डिस्पर्शनसाठी आजच्या लेक्चरला आपण इथं थांबतोय. ह्याच्यामध्ये अनेक टर्म्स पुन्हा पुढे येणार आहेत कारण मोठा टॉपिक आहे. त्यामुळं अभ्यास करणार आहात तुम्ही, करा. धन्यवाद.